सर्वांना नमस्कार. चला तर मग सुरुवात करूया आपल्या बहरेल प्रेम कथेच्या नवीन भागाला. प्रिन्सेस. अभिचा आवाज त्या बेसमेंट मध्ये घुमला आणि त्याचे डोळेच मोठे झाले. त्याचं ते धडधडणारं हृदय क्षणात शांत झालं आणि तो सुन्न झाला. त्याचे पाय जागीच थबकले. अभि वेदांतिकाला घेऊन तिथून बाहेर पडतच होता की अशातच राघवने वेदांतिकाच्या दिशेने गन फायर केली आणि ती गोळी आता वेदांतिकाला भेदून जाणारच की. मागे असणाऱ्या ज्योतीने ते बघितले आणि तिने वेदांतिकाला पटकन बाजूला ढकलले, ज्यामुळे वेदांतिका बाजूला पडली आणि ती गोळी सरळ ज्योतीला येऊन लागली. तसा ज्योतीचा वेदनादायी आवाज बाहेर पडला आणि ती तिथेच कोसळली. हे सगळं इतक्या लवकर झालं की अभिसोबत त्याच्या माणसांनाही काही कळलं नाही, जे ज्योतीच्याच मागे होते. एकीकडे ज्योती तर दुसरीकडे शुद्ध हरवलेली वेदांतिका. दोघांना तसं बघून अभि कोलमडून गेला आणि त्याचे पाय जागीच थांबले. सर, तुम्ही मॅमला बघा, आम्ही यांना बघतो. जॉन अभिला तसं स्तब्ध बघून त्याच्या खांद्याला हलवत जवळ येत म्हणाला. तसा अभि भानावर आला आणि त्याने अगोदर ज्योतीला चेक केलं, तर तिचे श्वास थांबले होते. ते बघून आई अशी एक हळवी साथ अभिच्या तोंडून निघाली आणि तो काही वेळ ज्योतीच्या हाताला आपल्या हातात धरून बसला. तेवढ्यात जॉनने जाऊन वेदांतिकाला चेक केलं. तिचे श्वास मंद होते. अचानक ढकलल्या गेल्याच्या धक्क्याने ती बेशुद्ध झाली होती. सोबतच एक हलकीशी जखम तिच्या डोक्याला झाली होती. सर, मॅम, जॉनच्या तोंडून इतकंच बाहेर पडलं होतं की अभिचे लक्ष तिकडे गेलं आणि वेदांतिकाचा हात जॉनच्या हातात बघून तो तसाच धावत तिच्या जवळ गेला. तिला असं निर्जीव बघून त्याला आता आणखी धडकी पडली आणि तो घाबरून तिला प्रिन्सेस प्रिन्सेस अशी साद घालू लागला. त्याचा आवाज आता जड झाला होता. तिला आणि आपल्या बाळाला गमविण्याच्या भीतीने त्याचा कंठ भरून येत होता. तो तसाच वेदांतिकाचा चेहरा मांडीवर घेऊन तिच्या गालाला थोपटत होता. सर, मॅम बेशुद्ध पडले आहेत. आपल्याला त्यांना लवकरात लवकर हॉस्पिटलला न्यावं लागेल. जॉन म्हणाला. तसा अभि क्षणाचाही विलंब न करता सरळ वेदांतिकाला घेऊन उभा झाला आणि तिथून बाहेर पडला. आतापर्यंत तिथे ॲम्ब्युलन्स सुद्धा आली होती. तिथून 2 वॉर्डबॉय स्ट्रेचर घेऊन आले आणि ज्योतीला घेऊन ती ॲम्ब्युलन्स निघून गेली. जॉनने तिथला सगळा पसारा क्लीन करायला सांगितलं. थोड्याच वेळात पोलीस येऊन राघवची बॉडी आणि त्याच्या माणसांना बघू लागली. त्यांच्या हातात परिस्थिती सोपवून जॉन आणि त्याची आर्मी तिथून निघून गेली. हॉस्पिटल. थोड्याच वेळात सगळे पाटील कुटुंब हॉस्पिटलमध्ये हजर होते. साधना अभिजवळ होती, तर राजीव वसंतराव यांना आधार देत होते. ज्योतीच्या गेल्याने त्यांना खूप मोठा धक्का बसला होता. भलेही त्यांनी आपल्या लेकीशी सगळे संबंध तोडले होते,
पण त्यांनी कधीही असा विचार नव्हता केला. तिला आपल्या चुकीची जाणीव व्हावी इतकंच त्यांना हवं होतं. पण तिच्यासोबत जे झालं ते ऐकून वसंतराव सोबत राजीव सुद्धा हादरून गेले होते. एखाद्या शत्रूने ही न भोगावी अशी यातना तिने भोगली होती. ते सुद्धा स्वतःच्या मुलाच्या हातून. याबद्दल त्यांना खरंच ज्योतीबद्दल खूप वाईट वाटत. आणि तितकाच राघववर राग सुद्धा येत होता. तर अभि मात्र पूर्णपणे शांत झाला होता. आता त्याचे डोळे फक्त त्या रूमच्या दिशेने लागले होते, जिथे आता त्याची प्रिन्सेस आणि लिटिल प्रिन्सेस होती. साधनाला आपल्या मुलाला असं बघून होत नव्हतं. आज त्याच्यावर किती मोठा आभार कोसरला आहे. त्याच्या रिरियाचे किती तुकडे झाले असतील हे विचार करूनच त्यांच्या डोळ्यातलं पाणी थांबत नव्हतं. आरव सुद्धा आपल्या कुटुंबाला इतकं खचलेलं बघून शांत होता. त्याला सुद्धा आपल्या दादासाठी आणि पार्टनरसाठी खूप वाईट वाटत होतं. तितक्यात रूमचा दार उघडला. तो आवाज ऐकून सगळ्यांचं लक्ष तिकडे गेलं. तर आता डॉक्टर बाहेर आले होते. तसा अभि काळजीने समोर गेला. सगळे सुद्धा त्याच्या मागे गेले. डॉक्टर, हाऊ इज शी? अभिने काळजीने डॉक्टरांना विचारले. मिस्टर पाटील, त्या आता ठीक आहे. फक्त जे इतकं सगळं त्यांनी बघितलं त्यामुळे त्या थोड्या शॉक मध्ये आहे. बाकी बेबी आणि त्या एकदम ठीक आहे. आता त्यांना भरपूर आरामाची गरज आहे. तुम्ही त्यांना घरी घेऊन जाऊ शकता. घरच्या वातावरणात लवकर ठीक होतील. बाकी काय काळजी घ्यायची ते तुम्हाला माहीतच आहे. टेक केअर. बोलून डॉक्टर निघून गेले. अभिने हळूच तो दार आत लोटला. तर आता त्याची प्रिन्सेस शांत झोपली होती. राजीव, वसंतराव, आरव, साधना सगळ्यांनी तिला बघितलं. अभि आणि साधनाला तिच्या जवळ सोडून राजीव डिस्चार्ज फॉर्मॅलिटी पूर्ण करायला निघून गेले. थोड्याच वेळात ते सगळे वेदांतिकाला घेऊन पाटील वाड्याकडे निघाले. वेदांतिका अजूनही घाबरली होती. ते सगळे दृश्य आताही तिच्या समोर येत होते आणि तिची पकड अभिच्या दंडावर घट्ट होत होती. आपल्या तुफान मेडला तसं घाबरताना बघून अभि आतून तुटत होता. पण तरीही त्याने खूप ताकदीने स्वतःला बांधून ठेवलं होतं. काही वेळात जशा त्यांच्या गाड्या वाड्यात थांबल्या, अभिने सरळ वेदांतिकाला आपल्या हातावर उचलून घेतले आणि आत आपल्या खोलीत निघून गेला. वाड्यात पुन्हा एकदा ज्योतीच्या दुःखाचं सावट पसरलं होतं, जिथे प्रत्येक जण आघात झाला होता. अभिने वेदांतिकाला तिथे बेडवर नीट बसवलं आणि तिला कम्फर्ट देऊन तो निघणारच की, अहो तुम्ही ठीक आहात ना? वेदांतिकाचा क्षीण आवाज अभिच्या कानी पडला. तसे अभिचे जाणारे पाय थांबले. त्याने एक वेळ वेदांतिकाला वरून बघितलं तर ती फार चिंतेत त्यालाच बघत होती. मी ठीक आहे प्रिन्सेस, तू जास्त विचार करू नकोस. फक्त आराम कर. तुला आता रेस्टची गरज आहे. अभि तिच्या गालाला हात लावून म्हणाला. पण त्याच्या जड झालेल्या आवाजाने तिला त्याच्या मनाची कल्पना आली होती.
मग तिनेही जास्त काही विचारलं नाही आणि गुपचूप आपले डोळे मिटून घेतले. सध्या तिला सुद्धा अभिचं म्हणणं पटलं होतं. अभि तिथून निघून सरळ वॉशरूम मध्ये गेला आणि त्याने पटकन शॉवर ऑन केलं. तसं शॉवरचं पाणी त्याच्या अंगावर पडू लागलं आणि त्याचबरोबर अभिसमोर निश्चित पडलेली ज्योती दिसू लागली. तिची ती अवस्था दिसू लागली. वरून पडणारं पाणी त्याच्या डोक्यावरून चेहऱ्यावरून होत खाली उतरत होतं. त्या वाहणाऱ्या पाण्याबरोबर कदाचित अभिचं दुःख सुद्धा वाहत असत. आपले हात समोरच्या भिंतीवर टेकून अभि तसाच शॉवर खाली उभा राहिला. वसंतरावांच्या खोलीत वसंतराव आता बेडवर बसले होते. त्यांच्या हातात आता ज्योतीचा फोटो होता, ज्यात ज्योती त्यांच्या गळ्यात हात घालून हसत होती. जे बघून वसंतराव यांचे अश्रू घडाघडा वाहू लागले. कदाचित त्यांच्या श्रीमंतीची शिक्षा त्यांच्या मुलीला आपलं आयुष्य गमावून असंख्य वेदना सहन करून मिळाली होती, म्हणून आज ते स्वतःला थांबवू शकत नव्हते. मला माफ कर बाळा, मी वेळेत तुला सावध करायला हवं होतं, पण मीच तुझ्याकडे पाठ केली. आपल्या डॅडला माफ कर बाळा. बोलून वसंतराव यांनी ज्योतीचा फोटो आपल्या हृदयाशी लावला आणि रडू लागले. दारात उभे असणाऱ्या साधनाला त्यांची ही अवस्था बघून झाली नाही आणि त्या डोळ्याला पदर लावत तिथून निघून गेले. त्या तिथून सरळ आपल्या खोलीत आले तर राजीवची हालत काही वेगळी नव्हती. ते सुद्धा ज्योतीबद्दल जाणून फार खचले होते. त्यांच्या हातात सुद्धा आता ज्योती आणि त्यांची फोटो फ्रेम होती. साधना आत आली. त्यांनी राजीवच्या खांद्यावर हात ठेवला. तसा त्यांचा स्पर्श ओळखून राजीवने मागे वळून सरळ त्यांना मिठी मारली आणि रडू लागले. तर साधना त्यांच्या केसात हात फिरवत त्यांना शांत करत धीर देऊ लागली. माझ्यापेक्षा 5 वर्षांनी लहान होती, एकदम छोटीशी परी. जेव्हा तिला पहिल्यांदा या हातात घेतली ना, तेव्हाच स्वतःला वचन दिलं होतं, कधीही तिच्या डोळ्यात पाणी येऊ देणार नाही, तिची हर इच्छा पूर्ण करे. आणि बघ ना, मी तिचं साधं रक्षणही करू शकलो नाही. मी खूप वाईट भाऊ आहे ना. बोलत राजीव यांनी साधनाला आणखी घट्ट मिठी मारली. त्यांचे अश्रू तिचे खांदे भिजवत होते. अहो, तुम्ही बेस्ट नाही तर सुपर बेस्ट भाऊ आहात. म्हणून तर आपल्या ज्योतीचा एकुलती एक निशाणी आपला अभि, त्याला तुम्ही किती छान जपलं आहात. योग्य संस्कार दिले तुम्ही त्याला आणि खूप खूप प्रेम सुद्धा. म्हणून तर आज आपला अभि असा आहे. जर तेव्हा तुम्ही बाबांच्या निर्णयाला नाकारलं असतं तर आज आपला अभि कदाचित त्या राघव सारखा घडला असता. तुम्ही त्यावेळी योग्य निर्णय घेतला. अभिच्या रागाला योग्य दिशा दिली. मी फक्त एक बेस्ट भाऊच नाही तर बेस्ट मुलगा, बेस्ट डॅड आणि बेस्ट हजबंड सुद्धा आहात. आपली ज्योती आज जिथे कुठे असेल तिला आपल्या दादावर नक्कीच गर्व वाटत असेल. साधना राजीव यांच्या
खांद्यावर हात ठेवत होती. आणि वहिनीचा सुद्धा. कारण या प्रवासात तू सुद्धा मला बरोबरीची साथ दिली. कुठल्याही नव्या लग्न झालेल्या मुलीची काही स्वप्न असतात, पण तू शब्दाचा विरोध न करता माझ्या आणि बाबांच्या निर्णयाला स्वीकारलं आणि अभिची मॉम झालीस. आज तुला आणि अभिला बघून कुणी हे बोलू शकणार नाही की अभि तुझा मुलगा नाही. मग आहेच तो माझा मुलगा आणि मी त्याची मॉम, साधना बोलते. तसं राजीव यांनी तिला घट्ट मिठी मारली. नाती ही फक्त रक्ताची नसतात. कधी कधी मनाची बांधलेली नाती सुद्धा रक्ताच्या नात्यांपेक्षा घट्ट असतात. साधना जरी अभिची जननी नसली तरी ती त्याची आईच होती. कारण नाळ जरी जोडली नसली तरी त्यांच्या हृदयाचे तार जोडले होते. पुढील भाग लवकरच. भाग आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. धन्यवाद.